मला तर इच्छाच नाहीये खायची. अगं असं अन्नावर राग काढून काय होणार आहे? अहो राग नाहीये, पण वाईट वाटतंय. पटतच नाहीये एवढी मोठी गोष्ट अदितीने लपवली. हे बघा, तुम्ही अदितीशी बोला, तिला समजून घ्या. अगं खरं तर सिद्धू अदितीला बाळ होणार आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही असे तोंड पाडून बसलात. अगं हे बरं वाटतं का? तुमच्यामुळे आम्हालाही शांत राहावं लागतं. नाहीतरी काय केलं असतं तुम्ही? मी तर गावात मिठाई वाटली असती, पण तुमचं काय ते चोरोटी पर्यंत सांगायचं नसतं म्हणून गप्प बसलो. कळतंय ना, चोरोटीच्या आधी सांगायचं नसतं म्हणूनच आम्ही गप्प आहोत. अगं तुम्ही अदितीवर रुसलात, आपण बाहेर सांगू शकत नाही, पण घरात आनंद साजरा करू शकतो ना. पण तेही कुठे, ते करत नाही तुम्ही. अदिती नाही आली, ऑफिसला जायची वेळ झाली आहे. हे पल्लू, तुम्ही ऑफिसला जाणार? हे बाई, आम्ही सगळे अमेरिकेला जायचा विचार करतोय सिद्धूच्या अभिनंदनासाठी. तुमच्या त्या ऑफिसला सुट्टी? कधी जायचंय आपण अमेरिकेला? मी बॅग भरते. नानी. अगं नानी, नाना आपली गंमत करतोय. ते पण नाना, खरंच तुझ्या बोलण्याने नाही का वातावरण कसं आनंदी झालं बघ. अरे पण ही आनंदाची बातमी घरात पसरल्यावर वातावरण सुद्धा असंच असलं पाहिजे. बरोबर बोलताय तुम्ही. का बिचारीवर रुसून बसा? नाही, बयोबाईंना सांगायला हवं तिच्याशी बोला म्हणून. ती पण सगळं काही मन मोकळेपणाने सांगेल आणि त्या पण प्रेमाने समजावतील तिला. समजावतील. पण काय समजावतील ताई? सुनबाई, बयोआजी माफ करा मला. तुम्ही पण रागावलात का माझ्यावर? अगं तुझा बदललेला चेहरा पाहिला तेव्हाच लक्षात आलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. बदललेला चेहरा? बयोआजी काय वेगळं आहे? अगं वेडाबाई, ते तुला नाही समजणार. त्यासाठी कित्येक पावसाळे आणि अनेक बाळंतपण पाहावी लागतात. घाबरू नकोस. अगं दृष्टी काढली तुझी. अगं सोन्यासारखी एवढी गोड पोरगी तू. उगीच गावातल्यांची नजर नको लागायला तुला. बयोआजी, तुम्ही या घरातल्या पहिल्या आहात ज्यांनी मला अशी मिठी मारली होती. अगं मी तर कायमच असेन तुझ्या बरोबर. पण बाकीच्या तुझ्या सासवा पण असतील. त्या तर रागावल्यात ना माझ्यावर? हो तर खूप रागवल्यात. आणि प्रत्येकीने तुला शिक्षा द्यायचं ठरवलंय. म्हणजे? चला ग, सगळ्याजणी आतमध्ये या. आता रत्नाकांना लपून छपून तुला हे दूध आणून द्यावं लागणार नाही. आणि हा सुका अंजीर रोज रात्री दुधात भिजवून खायचा. हा मोठ्या बाई, माफ करा मला. पण मी जर सिडला आता हे सगळं सांगितलं असतं ना, तर त्याचं अमेरिकेचं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं. खरंच अदिती, आम्ही सगळ्या वयाने मोठे आहोत, पण तू आणि सिद्धू किती मॅच्युअर आहात. एकमेकांच्या स्वप्नांना किती सपोर्ट करता ग तुम्ही. अगं चला आता तोंड गोड करा. घरात 2-2 बाळा येणार आहे. बीनबाईंचा मानपान देखील करावं लागणार आहे आपल्याला. हो हो, पण आहेत कुठे त्या? दुमण्या, काय तुझं मध्ये 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 मध्ये? बाजूला सगळं पाणी सांडून ठेवलं. आओ जिलेबी घ्या, घ्या जिलेबी. मला नकोय, तूच खा. आओ आदिती वहिनीला बाळ होणार आहे. काय म्हणालास तू? खरंच? हो, आदिती वहिनीला बाळ होणार आहे म्हणूनच तर या सगळ्या जिलेबी मागवल्यात.
काय दुमण्या, अरे वा, जिलेबी आणल्या वाटत. या दुमण्याला जिलब्या म्हटलं दमच निघत नाही. सगळ्यांच्या आधी खायला पण सुरुवात केली. अदिती, कमळच बेटा, सेठचा फोन आहे. ए, थांबा, सगळेजण शांत राहा. सुनबाईच्या प्रेग्नन्सी विषयी काही बोलायचं नाही कुणी, कारण सिद्धूला यातलं काहीही माहिती नाहीये. हा, मिस यू अदिती. मैलीनला सांगायलाच हवं, तोही खुश होईल. पण रिसॉर्टच्या प्लॅनचं आता काय होईल? नेमकं आताच फोन लागत नाही याचा. काय होणार आता घरावर नोटीस आल्यावर? नाही, देशमुखांचं काही वाटत नाही, पण अदितीचं काय? हा घाटे, बोला ना सर. हे बघ, सगळे पेपर तयार झालेत. आता तू तुझ्या कामाला लागायचं. फायनली देशमुखांचं घर आता आपल्या ताब्यात आलंय. काय काय मस्त न्यूज दिली सर. येस येस, लगेच जातो बंगल्यावर, तुम्ही चिंता करू नका. गुड गुड. तुझा हे बघ, मी आलो की आपण भेटूया. ओके. हा. ए दादू, बोला सर. किती झालं? 12 रुपये. 12. हो. सुट्टे नाही सर. राहू दे, तुला 20 रुपये. ठीक आहे, थँक्यू सर. हे बघा, पोटभर खाऊन जा, उपाशी राहायचं नाही. आणि हे बघा, आता बस झाली दगदग. हो बाई आजी. पल्लू, हे काय, मी नाहीच लाजत खायला. हे बघा, ऑफिसला जाताय, पण दोघींनी एकमेकींची काळजी घ्यायची. टेन्शन घ्यायचं नाही, चांगले विचार करायचे आणि कामाचं टेन्शन न घेता काम करायचं. हो बाई आजी, आम्ही घेऊ काळजी. हो ना पल्लू काकी? हो. हे बघा, वेळेत डबा खा, नाही तर कामाच्या गडबडीत विसरून जाल आणि उशिरा जेवाल. हो. अदिती, मी काय म्हणते, त्यापेक्षा तू घरूनच काम कर ना, म्हणजे तुझी व्यवस्थित काळजी घेता येईल. ऍक्च्युली तू कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायला हवीस. जितकी हालचाल राहील ना तेवढं चांगलं आहे, नाहीतर बाळ आळशी व्हायचं. हो ना, आमची अर्चना तर 8व्या महिन्यापर्यंत तिच्या बेकरीत जात होती. हो, पण अशा वेळी अदितीला काही कशाची गरज पडली तर? म्हणजे तिथे कोणी नसेल ना, आणि माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर्स सुद्धा रेस्टच सजेस्ट करतात अशा वेळेला. आणि अदिती खूप टेन्शन घेते हो सगळ्या गोष्टींचं. अहो विणबाई, चिंता करू नका, आम्ही आहोत ना सगळे. आणि सुनबाई, आता सगळं सुरळीत झालंय ना. हो, काळजी करू नका त्यामुळे. आणि आता दोघींनी पण आनंदी राहायचं, कसलाच विचार करायचा नाही. बयो, अगं पुरे ना आता, केव्हाची तेच बोलतीयस तू. खरं आहे हा रत्ना तुझं. सुनबाईला आणि पल्लूला पुढची काही वर्ष तरी बयोच्या अशा सूचना ऐकावं लागणारच आता. चला, निघतो आता आम्ही. थांबा ग, डबा आणते. मी फोन करेन तुम्हाला.
बिंदास राहा, टेन्शन घेऊ नका अजिबात. मिलिंदला कळायलाच हवं अदिती प्रेग्नंट येते. अरे देवा, ही बादली मी इथेच ठेवली वाटतं. पिकअप द फोन. उचल ना लवकर. महालक्ष्मीचा फोन. अरे यार, मी हिला घाई घाई सांगायचं विसरलो. हॅलो मिलिंद, अरे जरा वेळेवर फोन उचलत जा ना. नाही नाही नाही, माझ्याकडे तितका वेळच नाही फोन उचलायला सुद्धा. काय म्हणजे म्हणजे बघ, आता मी तिथे कधी येतो असं मला झालंय. हा, आय मीन व्हेरी हरी नाव. ते सोड मिलिंद, मला तुला काहीतरी. अरे सोड नाही, मला तुला काहीतरी सांगायचंय. ऐक, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. तो घाटे कधीही धाड टाकू शकतो, कळलं ना? तेव्हा तू त्याला तुझी ओळख आहे असं दाखवू नकोस, कळलं का? आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवतो, काम करतो की नाही व्यवस्थित ते. अंडरस्टँड? मिलिंद, अरे पण काय नाही, तू जर पैसे मागणार असशील ना तर टेन्शन घेऊ नकोस, अजिबात काळजी करू नको. मी तुला पैसे देतो कारण आज मी एकदम खुश आहे. ओके मिलिंद, अरे ते पैशांचं नाही, आपली अदिती. अदिती, बघा आदितीला काहीच करणार नाहीये, मी सगळं व्यवस्थित केलंय. ओके मिलिंद, अरे मी ते सांगतच नाहीये. आपली अदिती, मला ना तिची भीती वाटते कारण ती बघा, मी कार चालवतोय ना, बघ तिथे आलो की मी तुझ्याशी सविस्तर बोलतो. ओके चलो चलो, बाय 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 बाय. मिलिंद, अरे ऐकून तर घे, असं काय करतो मिलिंद? तर काय करायचं? हा घाटे अदिती समोरच बोलून गेला तर? काय हो, हे असं आज अचानक ठरवलं? काय ते? अहो, देवीच्या दर्शनाचं. अगं अचानक नाही. मग अगं घरात सगळं सुरळीत झाल्यापासून देवीच्या दर्शनाला गेलो नाही ना, तुला घेऊन जाऊ. अहो, पण तुम्हाला सांगू का, खूप दिवसापासून माझ्या पण मनात होतं, पण बाहेर असे पावसाचे दिवस, बाहेर पडायला जमतच नव्हतं. पण तुम्ही अचानक ठरवलं ना, फार बरं झालं. खूप छान दिसताय. हा, दिसायलाच हवं ना, बायको बरोबर चाललोय बाहेर. हल्ली तुमचं काहीच सांगता येत नाही, केव्हाही काहीही ठरून मोकळे होता. खरंय, सुनबाईकडनं शिकलोय. आपल्या माणसांना सरप्राईज देण्यात एक वेगळीच गंमत असते. अगदी खरंय. तुला अजून एक सरप्राईज. सरप्राईज? वा, मस्त. थांबा थांबा, आम्ही आहोत. चला निघूया आता. हे बघ, सकाळी तुम्ही सुनबाईला जे सांगत होता डायनिंग टेबलवर, ते तुम्हालाही लागू आहे बरं का? हो, काय? नाही म्हणजे आता सगळं सुरळीत झालंय, टेन्शन घ्यायचं नाही. चला. चला. खरंच सगळं सुरळीत झालंय आता. सगळ्यांमधली भांडणं मिटली आहेत, नमाचं लग्न झालंय. फक्त तू नाहीयेस जवळ, इतकीच कमी आहे. मिस यू सिड. फोन करू का? करते. आई होण्याचा आनंद नवऱ्याला नाही सांगायचा तर मग कुणाला? तो बाबा होणार आहे, हा निरोप मी त्याच्यापर्यंत पोहोचवलाय. अदिती,
खरंच खूप मिस करतोय तुला. वर्ष आयुष्यात तुला. आता तुझ्याच फोटो बरोबर बोलत होतो मी. कुठल्या फोटोशी? जो फोटो तू माझ्या पाकिटात ठेवलायस तो. घरच्यांना तर समजलंय, आता सिडला सुद्धा लवकरच सांगावं लागेल. बरं घरी कसे आहेत सगळे? हा, घरचे मस्त मजेत. तू कसा आहेस? मी पण मस्त. हे बघ ना काय झालं. हा आलेच. सिड ठेवते फोन आता. गुड नाईट. ऐक ना, आय मिस यू. मिस यू टू. ठेवते फोन, बरीच काम आहे. बाय. तुम्हीच आमचे पुढचे तात्या एव्हरग्रीन रोमॅन्टिक कपल. छान झालं हा देवीचं दर्शन. हो ना. हा घ्या प्रसाद. हा बाकीचा घरच्यांसाठी ठेवते. बया, अगं आपण कितीही एकट्याने कुठेही गेलो तरी तू सगळ्या घरच्यांचा विचार करतेसच. पुरे झालं हो कौतुक. असं कसं कौतुक तर केलंच पाहिजे. हे सगळ्यांना जोडणं कसं काय जमवतेस तू कोणास ठाऊक. हो सोपं आहे. हे आपलं कुटुंब आहे. हे कुटुंब समजा. या द्रोणामध्ये जसे वेगवेगळ्या आकाराचे चवीचे जिन्नस एकत्र आलेत ना, पण ते एका द्रोणात एकत्र आलेत. आपलं कुटुंब पण असंच आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आलीत, पण ते एका चुलीने बांधून ठेवलीत. खरंय, पण ही आपली शिकवण पुढच्या पिढीने घेतली आहे. आणि सुनबाई ती तर सेम तुझ्यासारखी घर जोडून ठेवणारी आहे. त्यामुळे चिंता नाही आहे. हो अगदी खरंय. या प्रसाद खा. किती छान सुंदर वातावरण आहे ना. हो ना. हे बघा. अरे वा, साडी खूप सुंदर आहे, पण तुम्हाला फारशी शोभत नाही. कुणी विचारलं ग तुला? अहो पण मी असंच म्हणाले. अगं पण गरजच काय? हा अहो झालं दोघींचं सुरू. देशमुख, हो देशमुख. कोण? अरे कुठं आहात सगळे? हा परत इथं आला. ए तुला सांगितलेलं समजत नाही का? आम्हाला काहीही विकायचं नाही. त्यांनी तर केव्हाच हे घर विकलंय. हा काय म्हणाला? ए चल निक निक. हो थांबा थांबा. अरे ही फाईल वाचा बघू. काय झालं रे? काय म्हणतो हा म्हणून? तात्या तात्या हो आपलं सगळंच गेलं. काय? हा बयोच्या सह्या आहेत या कागदावर. अहो पण मी केव्हा सह्या केल्या?